एक दो एक एक दो एक दाहिने बडके आहे ना कवय ना घेतल्याशिवाय जाय ना उलटा मूड एक दो एक उलटा मूड तू कशाला आलीस मध्ये बस तिकडे वा ए चल एक दो एक जोरात छाती बाहेर ए, बोक्या. हा काय गं? हा, बाळा खाऊन घे. हो गं, भूक लागली. हा, केव्हाचे कष्ट करतोयस मग? केवढी मेहनत करतोयस घे घे खा खीर घे हो घेतो खीरही घेतो घे तू आला मेला आधाशी हा तुझ्या आईनं 2 दिवस सुद्धा माझ्या लेकराला ठेवून घेतलं नाही पण तू खा नाहीतर मी काय? नाही तसं करणार घे वा घ्या हे बघ हम्म. हे बघ अरे वा खीर आहे आणि हे पण आहे हे बघ हो खा खा हम्म. खा, खाऊन घे काय झालं आणि काय अण्णांनी मिशा काढलं तर अण्णा कसे दिसतील ना हम्म. मग जे व्हायचं तेच झालं. म्हणजे माझ्याबद्दलचा अण्णांचा राग खूप वाढला. काय हो अण्णांना मिशी काढायला लागली का? नानी बोकेश्वर या जवळ या जवळ या 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 आनंदाची बातमी. सैन्य भरतीमध्ये तुम्ही अपात्र ठरलेल्या. या या नानी बंडी नळी या या आनंद साजरा करूया. नको 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 आम्हाला नको राजाभाऊ अरे टेणेश्वर वेळेवर आलात. या या आनंदाची बातमी आहे. राजाभाऊची निवड झाली. म्हणजे माझी झाली. तुझी झाली हो तुझी पण झाली ना? नाही नाही बोके अपात्र ठरले सैन्य भरतीमध्ये. नाही पण तुमची निवड झाली आनंद आहे. यांची निवड नाही झाली आनंद आहे. तुम्ही वेळेवर आलात आनंदी आनंद आनंदी आनंद. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी अभिनंदन. काय गो
हा काय झालं काय झालं काय आले मी निकाल लावून आली हो पण तिची आईच काय बोलली तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का आई मी चांगलं सुनावून आली आहे त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये खूप झालं आता चांगुलपणा खूप झाला मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं ते असं अहो पण आईच म्हणली काय तिची पटला काय ती का मला माहिती आई मी तुम्हाला नंतर फोन करते हो आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ सॉरी सॉरी काय त्यात नेहा आले आई मी येते हो काकू येते सावकाश जाग हो हो मग काय काकू कधी उडवता लग्नाचा बार बघूया